विरुद्ध अशोका वॉरियर्स म्हणजे शाहिदभाई शेख आणि विकास रोगडे या दोन प्रतिस्पर्ध्यांची सध्या मॅच सुरू आहे आणि हा क्रिकेट सामना ठरवेल की तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी कोण खेळायला येणार आहे. आणि पंचांची भूमिका निभावण्यासाठी दिनेश आचरेकर उर्फ बंटी, त्याचबरोबर चेतन बागू हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. फलंदाजी करण्यासाठी निकितेश पवार, विनोद बनसोडे आणि गोलंदाजीसाठी चेतन बागू. हॅलो, आयोजकांनी लवकरात लवकर सामन्यांची सुरुवात करावी. 1 रनासाठी खूप सुंदर असा स्कोर कर. विनोद बागू, विनोद बनसोडे, खूप सुंदर असा वंडी. आनंद जाधव यांच्याकडून चेतन बागू, अवांतर धाव, वाईट. विनोद बनसोडे यांच्यासाठी सुवर्ण संधी. आनंद जाधव उर्फ डॅनी यांच्याकडून चेतन बागू, चेतन बनसोडे पगारे 1 धावासाठी. विनोद बनसोडे यांनी जर चौकार जर मारला तर आनंद जाधव यांच्याकडून त्यांना भेट म्हणून घड्याळ देण्यात येईल. याची विनोद बनसोडे यांनी नोंद घ्यावी आणि ही सुवर्ण संधी फक्त विनोद बनसोडे यांच्यासाठी आहे. निकेश पवार, वनडी, खूप सुंदर असा पंच 1 रनासाठी. 4 धावा, 4 बॉल 5 धावा. पुढील चेंडू. हो हो, खूपच असा चकमा दिलेला आहे चेतन पगारे यांनी आणि त्यांचा जो चेंडू आहे लेफ्ट हँडेड बॉलर असल्यामुळे तो टप्पा पडून उसळला आणि आत आल्यामुळे निकितेश पवार यांना तो खेळता आला नाही आणि एज लागून जेलबाद निकितेश पवार. पुढील फलंदाज बनसोडे स्ट्राईकला. हॅलो, पुढील चेंडू घेऊन, पुढील षटक घेऊन पवन विधाते. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत पवन विधाते आणि गोल्डन प्लेअर आहे. खूप सुंदर असा फटका 2 रनासाठी. 2 रनासाठी 2 धावा मिळालेला आहे विनोद बनसोडे यांना. हा अत्यंत चतुराईने खेळलेला हा शॉट विनोद बनसोडे यांच्याकडून 1 रनसाठी. पुढील चेंडू घेऊन पवन विधाते विनोद बनसोडे यांना. खूप सुंदर असा प्ले विनोद बनसोडे यांचा. विनोद बनसोडे यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आहे आनंद जाधव यांच्याकडून. चौकारास घड्याळ म्हणून भेट
त्याच्यावरून सगळ्यांना माहितीये की ते त्या गोष्टीला साजेसे खेळ करतील. खूप सुंदर असा चेंडू आणि पवन विधाते यांनी शेवटचा चेंडू बाकी या षटकाचा आणि हा लिंबू चेक दिलेला आहे. सुंदर शॉट आणि मिसफील्ड. आणि आता आपल्या सर्वांसाठी जे तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात लेजंड ऑफ द इयर प्रशांत बागुल हे आपल्या संघासाठी काय खेळ खेळता येते यावर सर्व निर्भर आहे. आणि 2 षटकानंतर 11 धावा चिराग पगारे आणि स्वतः असे लेजंड फुटबॉलने प्रशांत बागुल हे आपल्या संघासाठी काय करता येते विकास रोकण्यासाठी अत्यंत चतुराईने खेळलेला चेंडू प्रशांत बागुल यांच्याकडून. त्यांचा अनुभव विकास भाऊ रोकडे आणि त्याचबरोबर त्यांच्या संघासाठी उपयोगी ठरत आहे. प्रशांत बागुल हो 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 खूप चांगला ऑफ साईडला तो लोवलेला फटका 1 रनासाठी आणि चेतन पगारे चिराग पगारे वाईट बॉल. अवांतर धाव चिराग पगारे यांच्याकडून. प्रशांत बागुल यांनी त्यांची लेंथ खराब केलेली आहे दिसते. चिराग पगार यांनी लगातार 2 वाईट टाकले. पण त्यांना मी सांगू इच्छितो काल जे 3 वाईटवर 500 रुपये ठेवले होते आज अजून तसं कोणी सांगितलेलं नाहीये. तर त्यांनी त्यांची लाईन इथे पकडून हातात 500 पहिले हातात पैसे इकडे पहिले वाईट बॅक टू बॅक चिराग पगार यांनी टाकलेले आहे. प्रशांत बागुल आपल्या संघासाठी काय खेळ खेळत आहे ते बघूया. प्रशांत बागुल यांना चकमा दिला होता चिराग पगार यांनी. त्यांना तो बॉल समजला नाही. लेगला फ्लिक करण्याच्या नंतर त्यांचा आउटसाइड एज लागून बॉल हवेत उडला होता पण प्लेअर तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यांना एक जीवदान इथे मिळालंय. बघूया संघ मालक विकास भाऊ रोकडे हे खूप त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहेत लेजंड ऑफ प्लेअर प्रशांत बागुल यांच्याकडून. हो 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 अवांतर आणि हा वाईट बॉल पुन्हा एकदा चिराग पगार यांच्याकडून. 3 बॉल 16 रन. शेवटचे 3 चेंडू बाकी या षटकाचे. हॅलो चिराग पगारे पुन्हा एकदा अवांतर धाव. आणखी एक वाईट चिराग पगार यांचा. पुन्हा एकदा अवांतर धाव प्रशांत बागुलसाठी. आणि प्रशांत बागुलचा जो अनुभव आहे तो कसा त्याच्या संघासाठी उपयोगी पडतो. 6 वाईट चिराग पगार यांनी टाकले. खूप सुंदर असा चेंडू आणि हा डॉट बॉल चिराग बागुल प्रशांत बागुल हे पुढील चेंडूसाठी प्रशांत बागुल यांच्यासाठी ते रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. अगर चौका मारला तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक प्रीतम शिंदे यांच्याकडून अवांतर आहे. तर एकदा अवांतर धाव प्रशांत बागुल यांना इथे सुवर्ण संधी
आहे. एक चौकार 200 रुपये. बघूया प्रशांत बागुल ते काय करताय. अवंतर आणखी एक वाईड. मला वाटतं इथे चिराग पगारे 3 वाईड वर 500 रुपये पुन्हा इथे मिळवण्याची तयारी दिसत आहेत. बघूया. पुन्हा एकदा अवंतर धाव वाईड. आणि मला हे बघून असं वाटतं की अनुभव कमी पडतोय. अनुभव कुठेतरी कमी पडतोय. तर आणि प्रशांत बागुल यांचा जो धाक आहे, प्रशांत बागुल यांचा जो धाक आहे तो मैदानामध्ये दिसून येतोय. 21 रन झालेले आहेत. 21 रन आणि आतापर्यंत आणि असा माझा अंदाज आहे 9 एक्स्ट्रा चिराग पवार यांची गोलंदाजीची शैली बघून मला पॉल ॲडम्सची आठवण येते. तिथे मैदानामध्ये आजच्या कार्यकाळामध्ये पॉल ॲडम्स म्हणून एक गोलंदाज होते. त्यांची आगळीवेगळी शैली होती. बस त्याला हाच एक टाकायचा होता आणि तो त्या गोष्टीसाठी त्याने ऍटलीस्ट 5 ते 6 आणि त्यांनी ते पॉल ॲडम्सचं ज्यावेळेस मी नाव काढलं आणि हे षटक शेवट संपलेला आहे. सुटकेचा निश्वास घेताना त्यांच्या टीमचे सर्व प्लेयर्स इथे. प्रशांत बागुल यांच्यासाठी सुवर्ण संधी प्रीतम शिंदे यांच्याकडून. प्रशांत बागुल यांनी चौकार मारल्यास त्यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे आणि ते रोख पारितोषिक अगोदर जमा करून घेण्यात आलेलं आहे. याची प्रशांत बागुल यांनी नोंद घ्यावी. आयान त्याचबरोबर आनंद जाधव यांच्याकडून विनोद बनसोडे यांसाठी घड्याळ म्हणून भेट देण्यात येणार आहे. तेही जमा करून घेण्यात आलेलं आहे. फक्त आम्ही चौकाराची वाट बघत आहोत. विनोद बागुल अथवा प्रशांत बागुल. तर पुढील सामना छत्रपती स्ट्रायकर वर्सेस पिंक पॅन्थर्स. तर दोन्ही संघ मालकांना विनंती की त्यांनी त्यांचा पुढील मॅचचा टॉस उडून घ्यावा. आनंद जाधव छत्रपती स्ट्रायकर वर्सेस पिंक पॅन्थर्स पुढील सामना. यानंतरचा होणारा सामना आणि हा एक्स्ट्रा टाकलेला आहे अभिषेक आचरेकर यांनी. वाईड बॉल. यानंतर पुढील सामना पिंक पॅन्थर वर्सेस माइटी सम्राट पुढील सामना. आणि हा आणखी एक नो बॉल. पंचांचा सिग्नल इथे दिलेला आहे नो बॉलचा. अवंतर धाव नाही हो. पण ती अंपायर एकच रन ना आताचा. वनडी नाही ना. हे भाऊ ये ना. आणखी एक इथे विकेट पडण्याची शक्यता. बघू पंच काय निर्णय देत आहेत ते. पंचांचा निर्णय हा अंतिम पंचांचा निर्णय असेल. निर्णय आलेला आहे. इथे स्टंपिंग एसटी झालेले आहे. विनोद बागुल आनंद जाधव यांनी हे घड्याळ घेऊन जावं. विनोद बनसोडे तुमचं घड्याळ 19 रन अपयशी ठरलेले आहे. पुढील फलंदाज आहेत केतन नायडू. अभिषेक आचरेकर यांनी त्यांना नो लाईनच्या आधी एक लूज बॉल टाकून 24 रन दिला आणि एसटीची झाले विनोद बनसोडे. अवांतर धावा आनंद जाधव यांना त्यांचं पारितोषिक पुन्हा परत करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो माइटी सम्राटचे संघ मालक आणि छत्रपती स्ट्रायकरचे संघ मालक दोन्ही संघ मालकांना विनंती की पुढील सामन्याचा टॉस सोडून घ्यावा. आणि ते मिसकम्युनिकेशन आणि विकेट इथे
जिंकण्यासाठी वंडी गेलेली आहे प्रशांत बागुलेंच्या बॅट मधून. प्रशांत बागुल शेवटचा चेंडू बाकी, शेवटच्या षटकाचा लास्ट चान्स. एक चौकार 200 रुपये प्रशांत बागुल यांच्यासाठी. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी. एक चौकार 200 रुपये. बघूया ते मारतात का रे. शॉट बनलेला आहे पण हातात गेलाय. एक रन फक्त प्रशांत बागुल यांच्या बॅट मधून. 29 रन झालेले आहेत. मोरे नंबरचे 29 धावा झालेल्या आहेत आणि अशोका वॉरियर्सला जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. आता बघूया सामना शाहिद भाई शेख हे आपल्या संघाचं नेतृत्व कशा प्रकारे करतील आणि त्यांची जी फलंदाजीची जी क्रम आहे ते कशा प्रकारे ते लावतील आणि फलंदाजी करण्यासाठी 30 मारायचे. पुढील सामना माहिती सम्राट वर्सेस भीम पॅन्थर्स. तर माझी पुन्हा एकदा विनंती दोनही संघ मालकांना की पुढील सामन्याला टॉस उडून घ्यावा, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. सामने वेळेत सुरू केल्यानंतर सामने वेळेत संपतील. यानंतर होणारा सामना भीम पॅन्थर वर्सेस माहिती सम्राट. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ यावे टॉस साठी. माझे समालोचक सहकारी पंकज बर्वे यांचे इथे मी स्वागत करतो समालोचक कक्षामध्ये. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग बघण्यात आले आहे. रुपेश जाधव आणि प्रशांत बागुल यांनी खूपच मौल्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या टीम साठी दिलेलं आहे. बघूया बॉलिंग मधून ते काय करू इच्छिता. वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 30 रन्स पाहिजेत, म्हणजे 30 रनची आवश्यकता त्यांना सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस विन झालेले आहेत संघ मालक माहिती सम्राटने टॉस विन केलेला आहे. बघूया ते काय डिसिजन घेतात ते. आणि मी ते सांगू शकतो माहिती सम्राटचे संघ मालक महेश गुजर यांनी 3 मॅच मध्ये 3 टॉस जिंकलेले आहेत. आतापर्यंत टॉस त्यांच्या बाजूने 3ही वेळा पडलेला आहे. हे त्यांचं एक लक फॅक्टर सांगू शकतो आपण. 3 मॅच पैकी किती मॅच जिंकले ते लोक. 3 मधून 2 मॅच आतापर्यंत जिंकलेले आहेत. तिसरी मॅच अजून त्यांची व्हायची बाकी आहे. तर बघूया तिसऱ्या मॅच नंतरही ते 3-0 असे अजय बडक घेऊन पुढे जातात की काय. पंचांना पुन्हा एकदा विनंती की मॅच बॉल अजून रिटर्न आलेला नाहीये. पंच मॅच बॉल. 3ही पंचांना सांगू इच्छितो की मॅच बॉल अजून आलेला नाहीये. मॅच बॉल प्लीज, मॅच बॉल. ओके. या सामन्याचे 3 पंच दिनेश आचरेकर, सतीश कडियत आणि चिराग बागुल. पहिला चेंडू अमित गायकवाड घेऊन सज्ज वर्सेस कार्तिक गांगुर्डे आणि पवन विधाते. छोटस एक मिसकम्युनिकेशन झालं होतं कॉल मध्ये, पण वेळीच पवन विधाते त्यांच्या क्रीज लाईन मध्ये पोहोचले आणि स्वतःचा विकेट वाचवलाय. ओके सॉरी, इथं करेक्शन करतोय. अभिषेक बनसोडेचे रनर आहेत पवन विधाते. अभिषेक बनसोडेचे रनर आहेत पवन विधाते. पहिल्या चेंडूला विकेट होता वाचलाय. पुढचा चेंडू स्वीप कार्तिक गांगुडेच्याकडून. 1 रन वंडीसाठी. संघाची धावसंख्या 1. मौर्यन एम्पायरचे संघ मालक विकास रोकडे खूपच उत्साहित दिसत आहेत आणि एकदम कटाक्ष नजरेने फिल्डिंग कडे ते लक्ष देऊन आहेत. सुंदर शॉट कार्तिक गांगुडेचे 1 रन साठी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण जय गायकवाड यांचं आणि तो बॉल त्यांनी अडवला 1 रन साठी फक्त. पुढील फलंदाज अभिषेक बनसोडे. संघाची धावसंख्या 2.
गायकवाड. बघूया त्यांची स्ट्रॅटेजी किती कामी येते संघासाठी. अभिषेक साठी बिल्डिंग चेंज केलेली आहे, काय वाटतंय? मला वाटतंय अभिषेक बनसोडे हे चांगले उत्कृष्ट प्लेयर आहेत. आणि ही अवांतर धाव वाईट प्लस 1. संघाची धाव संख्या 4. पुढचा चेंडू आणि हा गुगली टाकण्यात आलेला आहे. सुंदर असा बॉल अमित गायकवाड यांचा ऑफ साइडला टॅप करण्याच्या नादात मिस झाले आणि क्लीन बोल्ड झालेत अभिषेक बनसोडे इथे. संघाची धाव संख्या 4. त्यांना जिंकण्यासाठी 26 रनाची आवश्यकता आहे अजून. 26. टोटल टार्गेट त्यांना आहे 30. त्यातले 4 रन्स त्यांनी बनवलेले आहेत. अजून 26 रन बनवायचे त्यांना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॅट्समन पवन, बघूया आपल्या संघासाठी काय करू इच्छिता. संघाची धाव संख्या 4. 30 रन टीव्हीने आहे. मागील विकेटचा ऍक्शन रिप्ले इथे बघायला मिळाला आहे. हॅट्रिक चान्स आहे इथे अमित गायकवाडसाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग टाकतोय संघासाठी. क्लीन बोल्ड इथे केलेले आहेत अमित गायकवाड यांनी. शेवटचा चेंडू. हॅट्रिक चान्स आहे. संघाची धाव संख्या 4 रन. चिराग पगारे पुढील फलंदाज. बघूया अमित गायकवाड इथे हॅट्रिक कंप्लीट करतात की चिराग पगारे त्यांची हॅट्रिक इथे थांबवून संघाची जी धडपड आहे ती इथे थांबवतील. यानंतर होणारा सामना माहिती सम्राट वर्सेस भीम पॅन्थर. दोन्ही संघ मालकांनी लवकरात लवकर आणि हा हॅट्रिक बॉल असू शकतो. त्यांच्या प्लेयरला बोलवावे. पुढचा चेंडू आणि ते गचाळाचं सेट रक्षण. 2 रन आलेले आहेत. ही अपेक्षा नव्हती. संघाची धाव संख्या 6. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टॅप मारलेला टोडीच्या स्वरूपामध्ये. सुंदर असं षटक संपलेलं आहे. अमित गायकवाड यांचे 6 रन्स दिलेले आहेत त्यांनी यावर मध्ये. 6 बॉल षटक घेऊन येत आहेत प्रशांत बागुल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. बॅटिंग तर उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. आता बॉलिंग वरती त्यांचा धाम आहे. संघाची धाव संख्या 6. पुढचा चेंडू सुंदर असा रिव्हर्स स्वीप कार्तिक गांगुडे यांच्याकडून. वनडीच्या रूपात वनडीसाठी. संघाची धाव संख्या 7. सुंदर असा टोलवलेला शॉट कार्तिक गांगुडे यांच्याकडून. बघूया पंच काय सिग्नल देत आहेत. 2 रन. टुडी उत्कृष्ट बॅटिंग करतात कार्तिक गांगुडे इथे. संघाची जी धुरा ती जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ते बॅटिंग करतायत. बघूया ते संघाला फिनिश लाईनच्या पार पोहोचवतात की नाही ते. संघाची धाव संख्या 9. पुढचा चेंडू एलिगेंट टच. सुंदर असा रिव्हर्स स्वीप कार्तिक गांगुडे यांच्याकडून. संघाची धाव संख्या 10. 10 रन झालेले आहेत. 3 बॉल. आणि हा बॉल निकितेश पवार यष्टी रक्षा यांना चकमा देऊन वंडीच्या लाईनच्या बाहेर गेलेला आहे. बॅट्समन आणि बॉलर, बॅट्समन आणि कीपर दोघांनाही चकमा देऊन हा वनडीच्या रूपामध्ये गेलेला
आसिफ वंडीच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 12. उत्कृष्ट टॅप हा चतुराईने केलेला शॉट कार्तिक गांगुडेंचा वंडीच्या बॉल रूपामध्ये अंगावर टाकला अतिशय होता, उत्कृष्ट बॅटिंग केली पण आहे त्यांनी तो संघासाठी. टेनिस स्मॅश मारून तो बॉल वंडीच्या बाहेर पाठवून 1 रन संघाला मिळून दिलेला आहे. संघाची धावसंख्या 12. 13. जिंकण्यासाठी 12 बॉल 11 रनाची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 11 रन. 17. 12 बॉल 17 रनाची आवश्यकता आहे. पुढची ओव्हर घेऊन येत आहे अमित गायकवाड. पहिली ओव्हर तर अतिशय उत्कृष्ट टाकलेली होती. 6 रन देऊन 2 विकेट घेतले होते. बघूया या ओव्हर मध्ये काय चमत्कार करतात ते. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षितिज मोरे यांचं. बघूया पंच काय निर्णय देत आहेत ते. 2 पंच सतीश कडेत आणि चिराग बागुल यांच्या डिस्कशन. बघूया काय निर्णय येतोय. अतिशय मौल्यवान डिसिजन आहे ते. निकितेश पवार अत्यंत कॉन्फिडेंट डिसिजन आहे आणि हा विकेट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षितिज मोरे यांचा. तितका सुंदर कलेक्शन निकितेश पवार यांचा आणि रनआउट झालेले आहेत. कार्तिक गांगुडे उत्कृष्ट बॅटिंग करत होते. कार्तिक गांगुडे ते आणि छोट्या चुकीमुळे चिराग पगार यांच्या. कार्तिक गांगुडे हे धावचीत झालेले आहेत. तर चिराग पगारे यांना आता हा सामना पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पंच तरी रिव्ह्यू चेक करत आहे आणि इथे DRS म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. अच्छा, तर मग थर्ड अंपायर, सेकंड अंपायर आणि थर्ड अंपायरने मिळून हा डिसिजन रिव्ह्यू सिस्टम यूज केलेला आहे. थर्ड अंपायर कॅमेरामध्ये चेक करून सांगतील की हा डिसिजन आउट आहे की नाही ते. अतिशय उत्कृष्ट डिसिजन बंटीकडून. आणि निर्णय आलेला आहे. कार्तिक गांगुडे धावची झालेले आहेत. चिराग पगारे तो बॉल हातात मारून पळून गेले, पण कार्तिक गांगुडे यांना तो रन कंप्लीट करता आला नाही, त्यामुळे ते धावचीत झाले. संघाची धावसंख्या 13. जय जाधव. पुढचा चेंडू विकेट दिलेला आहे की गुड किपिंग निकी. संघाची धावसंख्या 13. हॅट्रिक चान्स. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट घेतले होते. सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा 2 विकेट घेतले आहे. पुन्हा एकदा अमित गायकवाडसाठी हॅट्रिक चान्स आलेला आहे. पुढील फलंदाज निहार गरुड उर्फ मोन्या. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 13. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा किपिंग. आणि निहार गरुड हे आउट झालेले आहेत तिथे. आताही त्यांनी 3 विकेट घेतलेले आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 आणि आता 3. पुढील फलंदाज अभिषेक आचरेकर. संघाची धावसंख्या 13. अतिशय सुंदर असा फ्लिक केलेला आहे अभिषेक आचरेकर यांनी. वनडीच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 14. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 14.
आचरेकर यांनी 1 रन साठी. संघाची धावसंख्या शेवटचा षटक केतन 15. नायडू येऊन येत आहेत. शेवटचं षटक केतन नायडू यांचं 6 बॉल 15 रन पाहिजेत अशोका वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी. बघूया चिराग पगारे हे काय करतायत. त्यांना त्या आतल्या इनिंग मध्ये जे एक्स्ट्रा टाकले त्या गोष्टीची भरपाई करायची मला असं वाटतंय. पुढचा चेंडू आणि अवांतर धाव +1 वाईड +1 रन. आता 6 चेंडू 13 रन पाहिजेत संघाची अशोका धावसंख्या वॉरियर्सला. 17. सुंदरचा टोलेला शॉट आणि अभिषेक बनसोडे विनोद बनसोडे हे अत्यंत मुस्तैद फिल्डिंग. त्यांचं लक्ष एकदम केंद्रित होतं नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्यांनी रनआउट केलं अभिषेक आचरेकर यांना. इथे 5 चेंडूत 13 रन पाहिजेत अशोका वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी. संघाची धावसंख्या 17. पुढील फलंदाज प्रणित भालेराव. आणि प्रत्येक व्यक्तीने ते हात टाकून तो बॉल मिस झाला प्रत्येकाकडून. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण बघण्यात आलेलं आहे. ते 4 चेंडूत 11 धावा पाहिजेत. 4 चेंडूत 11 धावा संघाची अशोका धावसंख्या वॉरियर्सला 21. पाहिजेत. पुढचा चेंडू उत्कृष्ट टॅप. हा 1 रन. संघाची धावसंख्या 20. अतिशय उत्कृष्ट फटकार मारलेला आहे. बघूया आणि हा 1 रनाच्या स्वरूपामध्ये 21. 21 टू टू गो 2 बॉल बाकी. 2 बॉल 9 रन्स पाहिजेत. 2 बॉल 2 चौकार. मॅच टाय होऊ शकते इथे. आणि हा शॉट मारलेला आहे आणि प्रशांत बागुल यांनी रनआउट केलंय चिराग पगारे यांना. अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग प्रशांत बागुल यांच्याकडून संघासाठी बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगही. अष्टपैलू कामगिरी प्रशांत बागुल यांची इथे. शेवटचा चेंडू बाकी. पुढील फलंदाज वैभव उर्फ काली. यानंतर Defense होणारा play. सामना आणि हा टीम सामना पॅन्थर. संपलेला आहे. मौर्य नेपाळ संघाने हा सामना जिंकलेला आहे. यानंतर होणारा सामना टीम पॅन्थर